गुड मॉर्निंग मंडळी. कशा आहात तुम्ही? परवा होता बुधवार, माझा वीक ऑफ होता. काहीतरी उपद्रव करावा, झोपून उठल्यावर असा विचार केला आणि या ब्रेडवर दिल बनवला. चला, चहा वगैरे मांडून घेतला, चहा ब्रेड खाल्ले आणि सायंकाळी पाऊस आला होता आणि मला एका शूटवर जायचं होतं, त्यासाठीच रेडी झालो. पण पाऊस काही जायचं नावच नव्हता घेत. मग मला तो शूट कॅन्सल करावा लागला. घरी फिश आहे, त्यांचं जेवण संपलेलं होतं, तर ते शॉपमधून घ्यायला गेलो. मग येताना काय करावं, तर एक कप चहा पिऊन घेतला. मग घरी परतलो. कफ होता म्हणून मस्त निवांत झोपून घेतलं रात्रभर आणि सकाळी उठलो. उठल्या-उठल्या घरच्या लोकांनी काम सांगितलंय. कूलर साफ कर. कूलरमध्ये खूप धूळ झाली होती. हा बघा राजा मस्त सावलीत येऊन बसतो आमच्याकडे. ते साफ करून घेतलं, अंघोळ वगैरे केली. गुरुवार होता, तर माझ्यासाठी साबुदाणा बनला होता. माझा उपवास असतो गुरुवारी. आमच्याकडे नाश्ता असो, जेवण असो की फराळ असो, काहीही बनलं तरी आम्ही खायच्या आधी देवाला नैवेद्य करतो. हे आम्ही लहानपणापासून बघत आहोत, तर मी पण तेच करतो. खायच्या आधी देवाला नैवेद्य केला आणि नंतर मस्त खाऊन घेतला आणि झोपलो मस्त दुपारी. मित्राचा फोन आला, चहा प्यायला जाऊ म्हणे. मग तो गाडी घेऊन आला, आम्ही चहा प्यायला गेलो. घराजवळच एक एल-ओ-सी नवीन ओपन झाली आहे, तिथे चहा पिऊन घेतला आणि Amazing! घरी परत येत होतो. तर येताना एक शॉप दिसली. मग घरच्या लोकांसाठी वडापाव घ्यावा असा विचार केला. त्यांच्यासाठी वडापाव घेतला, नाश्ता पार्सल. मग येताना पाऊस लागला आम्हाला. माहिती नाही 2 दिवसांपासून खूप पाऊस येतो नागपूरमध्ये. सायंकाळी जेवण करून घेतलं आणि ऑफिसला निघालो. हे बघा लोणचं. हे DMartमधून घेतले होते. ₹60 चे 6. आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय मंडळी.